माझ्या समोर उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांना हृदयापासून नमस्कार. आजचा विषय अत्यंतिक महत्त्वाचा आहे. वारीच्या निमित्ताने हा विषय घ्यायचा ठरवलं मी. विषयाचं नाव आहे चैतन्यरूपी ज्ञानदेव. ही कुठली कथा नाही, हा एक प्रवास आहे. दोन प्रकार असतात. एक अभ्यास असतो आणि एक प्रत्यक्ष अनुभव असतो. भरपूर अभ्यासातून निर्माण झालेले जे शब्द असतात, त्यातून केवळ फक्त शब्द पांडित्याचं दर्शन होतं. समोरच्याला ऐकायलाही छान वाटतात, पण अनुभव येत नाही. आणि ज्याच्याकडे प्रत्यक्ष आत्मस्वरूपाचा अनुभव आहे, त्याच्या मुखातून आलेला प्रत्येक शब्द हा त्या आत्मस्वरूपाचा परिणाम घेऊनच श्रोत्यांकडे येत असतो. श्रोत्यांनी जर तो शब्द पकडला तर निश्चितच त्या शब्दांमध्ये दडलेलं परिणामाचं स्वरूपही ते स्वरूप आणि त्याचा मुख्य परिणाम श्रोत्यांवर होत असतो. इथे आज आपल्याला या व्याख्यानाच्या निमित्ताने तुम्हाला आणि मला दोघांनाही चैतन्यरूपी ज्ञानदेव हा प्रवास करायचा आहे. हा एक प्रवास आहे. शब्द माध्यम आहे, पण त्या शब्दांच्या आतमध्ये दडलेला जो दैवी सुगंध आहे, तो दैवी सुगंध आज तुम्ही हृदयात घेऊन जायचा आहे परमनंटली. आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला जातो. त्यांच्या अत्यंत पवित्र संजीवन समाधीचं दर्शन घेतो. किंवा ज्ञानेश्वर माऊलींच्या सिरियल्स बघतो, त्यांच्या कथा वाचतो, त्यांच्या हालअपेष्टा बघतो, त्यांनी सहन केलेले विषय बघतो, सगळं बघतो. आपण पाहिले ज्ञानेश्वर माऊलींच्या सिरियल्स, पण त्याच्यावरून आपल्याला ज्ञानदेव आकळतील असं होत नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे कुणी व्यक्ती नव्हे. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे अनंत चैतन्याची समृद्धता आहे. विशिष्ट पद्धतीची व्यक्ती, तिचा आकार, उकार, रुकार, तिच्यामध्ये असलेली प्रगल्भता, गुण, साहित्य म्हणजे ज्ञानेश्वर माऊली का? नाही. सगुण ज्ञानेश्वर माऊली एवढ्यासाठीच आहेत की आपल्याला निर्गुणापर्यंत प्रवास करता यावा म्हणून. सगुण हे अंतिम नाहीये. सगुण ही पहिली पायरी आहे त्या निर्गुणापर्यंत जाण्यासाठी.
म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली म्हणजे अनंत चैतन्याची समृद्धता. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडात पसरलेली अमृतकळा. आज या व्याख्यानाच्या निमित्ताने जो आपला प्रवास होतोय, त्याला कारण स्वतः ज्ञानेश्वर माऊली, त्यांची कृपा, त्यांचं प्रेम, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई आणि पांडुरंग. आज हे सगळेच आपल्या बरोबर आहेत आणि या व्याख्यानातला प्रत्येक शब्द आणि शब्दाच्या आतमध्ये दडलेला तो दैवी सुगंध एकच सांगत आहे की ज्ञानदेव म्हणजे तुमच्या आमच्या आतमध्ये दडलेला अंतरात्मा. ज्ञानदेव बाहेर कुठे नाहीयेत. ज्ञानेश्वर माऊली आतमध्ये आहेत आणि आतमध्ये बघण्यासाठी माझी नजर आधी तर स्वतःकडे आली पाहिजे. जो स्वतःला ओळखतो, जो स्वतःला परिपूर्णपणे जाणतो, त्याला जाणण्यासारखं काहीच उरत नाही. कित्येक लोक मी बघतो देव शोधण्यासाठी हिमालयात जातात, देवाला शोधण्यासाठी जंगलात जातात. तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगात म्हणतात, सुखे येतो घरा नारायण, न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. परमेश्वर तुमच्या घरी येतो म्हणजे काय? देहाच्या आतमध्ये असलेला अंतरात्मा आणि हरी एकच आहे. देहाच्या आतमध्ये असलेला अंतरात्मा आणि हर एकच आहे. संपूर्ण परब्रह्म तत्व आत्मरूपाने आपल्यामध्ये विद्यमान आहे आणि स्वतःला ओळखण्यासाठी कोणत्याही मंत्रांची, कोणत्याही उपासनेची, कोणत्याही साधनेची गरज नाही. तुम्ही उपासना करता, स्वतःला सोडून करता. तुम्ही मंत्र म्हणता, स्वतःला सोडून करता. स्वतःला धरून काय करता? तर काही नाही. म्हणून स्वतःला जाणण्यासाठी कोणत्याही पद्धतीची उपासना, मंत्र साधना या विषयांची आवश्यकता नाही. मग कशाची आवश्यकता आहे? आवश्यकता आहे प्रत्येक क्षणाला स्वतःवर ऑब्झर्व करण्याची. ही पहिली पायरी आहे. दिस इज फर्स्ट स्टेप. ऑब्झर्विंग आवर सेल्फ. स्वतःला बघा. छोट्या छोट्या उदाहरणांमध्ये बघा. तुम्ही पाणी पिताय, पाणी पिताना स्वतःला ऑब्झर्व करा. तुम्ही जेवताय, जेवताना स्वतःला ऑब्झर्व करा. तुम्ही काम करताय ऑफिसमध्ये किंवा कुठल्या तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी आहात, स्वतःला ऑब्झर्व करा. आणि ऑब्झर्व करताना स्वतःला प्रश्न विचारा. ज्याला भूक लागली आहे तो कोण? ज्याला तहान लागली आहे तो कोण? स्वतःला प्रश्न विचारा. सेल्फ एन्क्वायरी इज व्हेरी इम्पॉर्टंट.
सेल्फ एन्क्वायरी करा. हू एम आय? मी कोण आहे? लगेच उत्तर नाही येणार. ते लगेच उत्तर आले की मन उत्तर देतं, ते उत्तर फसवं. जसं जसं आपण स्वतःकडे ऑब्झर्व करत जाऊ, तसं तसं आपल्याला स्थूल तत्वामध्ये दोष दिसतील, उणिवा दिसतील. ऑब्झर्वेशन आणखीन सूक्ष्म झालं, बघणं आणखीन सूक्ष्म झालं, की मग सूक्ष्मामध्ये असलेले दोष दिसतील, तिथल्या उणिवा दिसतील. जेव्हा आपण आपल्या उणिवांकडे बघतो, आपल्या दोषांकडे बघतो, मग ते स्थूलात असो, सूक्ष्मात असो किंवा तरल भागात असो, तेव्हा आपण बघितल्यानंतर ते दोष, त्या दोषांचं, त्या उणिवांचं निरसन होतं. ही आपल्या डोळ्यांची, ही आपल्या दृष्टीची ताकद आहे. आपल्याला माहित नाही. ही आपल्या दृष्टीची ताकद आहे. आपण आपली ताकद आपल्यासाठी कधीच वापरत नाही. म्हणून आपण द्रष्टा व्हायला हवंय. मी द्रष्टा आहे. इथे दोन भाग आहेत, दर्शक आणि द्रष्टा. दर्शक जो आहे त्याची दृष्टी ही बाहेरच्या वस्तूंवर टिकलेली असते किंवा बाहेरच्या वस्तूंवर स्थिरावलेली असते. आणि द्रष्टा जो आहे त्याची दृष्टी स्वतःवर स्थिरावलेली असते. आणि ज्याची स्वतःवर दृष्टी स्थिरावते त्याला कळतं, ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा. मी त्रिपुटीपेक्षा वेगळा आहे. मी सत्व रज तम गुणापेक्षाही वेगळा आहे. मी पंचमहाभूतांपेक्षाही वेगळा आहे. जेव्हा मी जेवतो तेव्हा जेवण, अन्न याचा उपयोग शरीरासाठी होतो. आत्मा ना तहानेवर अवलंबून आहे, ना अन्नावर अवलंबून आहे. स्वतःला ऑब्झर्व करताना हाही प्रश्न विचारा, श्वास नक्की कोण घेतो? देह की आत्मा? श्वास देह घेतो, आत्मा नाही. आत्मा हा श्वासाशिवाय आहे. आणि जेव्हा आपण आपल्या आत्मतत्वाला जाणतो तेव्हाच तुम्हाला लक्षात येईल की हेच ते चैतन्य रूपी ज्ञानदेव, हेच ते निवृत्तीनाथ, हीच ती मुक्ताई, हाच तो सोपान, हाच माझा पांडुरंग. हेच, इथेच सर्व काही आहे. आपण सर्व काही सोडून अन्यत्र ठिकाणी मात्र धावतो. माझ्या या देहामध्ये वसलेलो आत्मस्वरूप असणारा जो मी आहे तोच बाहेर व्याप्त आहे. जेव्हा मी स्वतःला जाणतो तेव्हा तुम्हाला बाहेरही तुम्ही स्वतःच दिसता. तुम्हाला हेही लक्षात येतं की माझ्यातूनच जगाची निर्मिती झालेली आहे. आणि ती जगाची निर्मिती होत असताना सत्व, रज, तम आणि पंचमहाभूत अशा अष्टधा प्रकृतींचा उपयोग करून
या जगाची निर्मिती होत असते. मी मात्र वेगळा आहे. ना मी शरीर आहे, ना मी मन आहे, ना मी बुद्धी आहे, ना मी चित्त आहे, ना मी अहंकार आहे, ना मी पंचतन्मात्रा आहे. ना मी त्याची इंद्रिय वृत्ती आहे. मी काहीच नाहीये. मी अनंत चैतन्याचं आकाश आहे. हा विचार नाहीये, हे सत्य आहे. पण सुरुवातीला मला स्वतःला समजून सांगण्यासाठी थोडंसं जोरकस आणि मोठ्यांदी बोलावं लागेल. मी चैतन्य आकाश आहे. माझ्यामधूनच अनंत ब्रह्मांडांची निर्मिती होत आहे. ज्यावेळी हाच भाव ठेवून आपण सर्वत्र वावरू, तेव्हा मीच सर्व व्याप्त आहे आणि सर्वातीत आहे याही विषयाचा साक्षात्कार होईल. हे सगळं करत असताना प्रथमतः होईल तो सविकल्प साक्षात्कार. आणि जसा जसा प्रवास आणखीन पुढे जाईल, मग होईल निर्विकल्प साक्षात्कार. आणि तेच अंतिम आहे. निर्विकल्प साक्षात्कार, कैवल्य साक्षात्कार. म्हणून ज्ञानदेवांच्या आरतीमध्ये म्हणतात महाकैवल्य तेजा. स्वतःला जाणणे, त्याच्यानंतर वेगळं जाणणं उरत नाही. सामान्यतः माणूस हा दुसऱ्यांच्या डोळ्यांनी बघणारा आहे. दुसऱ्यांचे विचार घेऊन स्वतःच्या दृष्टीत स्थिरावून जग बघणार आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यांनी मला शाश्वत कधीच गवसणार नाही. शाश्वताच्या पसाऱ्याचं दर्शन जर घ्यायचं असेल, तर आधी तर मला दुसऱ्यांच्या डोळ्यातून मुक्त व्हावं लागेल. आणि मला मुक्त करणारा मीच आहे. आपणची तारी, आपणची मारी, आपण उद्धारी आपणया. उद्धरेत आत्मनः आत्मानम. मीच माझा उद्धार करणार आहे. आकाशातून भगवंत अवतरेल आणि माझा उद्धार करेल यदा यदा ही धर्मस्य. नाही, नाही. असं नाही होणार. या सगळ्या श्लोकांचा उपयोग करून मला स्वतःला जाणायचंय. स्वतःकडे ऑब्झर्वेशन करता करता, स्वतःकडे बघता बघता बघणं हरवून जाईल इथपर्यंत जायचंय. जेव्हा बघणंही जातं, बघणाराही जातो, बघणंही जातं, बघणाराही जातो, आणि या दोघांवर अवलंबून असलेलं जेव्हा दृश्यही निघून जातं, तेव्हा खऱ्या आत्मतत्वाचं दर्शन, आत्मतत्वाचा बोध होत असतो. आणि ते ठिकाण, ते ठिकाण म्हणजेच चैतन्य रूपी ज्ञानदेव. ज्ञानदेवांना माऊलीही म्हणतात.
खरं तर ज्ञानदेव पुरुष आहेत, मग माऊली कसं काय? कारण जेव्हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी लिहितात, तेव्हा त्यांच्यामध्ये राधा तत्व जागलेलं असतं आणि त्या राधा तत्वाच्या आत्यंतिक प्रेमातून जे शब्द अवतरतात ती ज्ञानेश्वरी असते. अमृतानुभवामध्ये उमटलेले शब्द हे ज्ञानदेवांच्या त्या चैतन्य स्थितीतून अवतरलेले शब्द आहेत, ज्या स्थितीला नाव देता येत नाही. उन्मनीच्याही पलीकडची असेल ती कदाचित. अशी काही ओळख होते की ओळख खऱ्या अर्थाने संपते आणि जी जी ओळख निर्माण होते तीच शाश्वत असते. शाश्वत ओळख निर्माण होण्यासाठी आपल्याला आपल्यातील अहंकार, व्यक्तित्व या सगळ्यांवर स्वतःलाच आघात करता आला पाहिजे. मी व्यक्तित्व घेऊन फिरतो. जेव्हा आपण व्यक्तित्व घेऊन फिरतो, मी करतो असं जेव्हा म्हणतो, तेव्हा आपलं व्यक्तित्व आणि आपला अहंकार घट्ट होत जातो आणि मग स्वतःला भेटायचे चान्सेस संपून जातात. बरं, हे आयुष्य इतकं थोडं आहे, कधी संपेल माहित नाही, पुढच्या क्षणी काय होईल माहित नाही. म्हणून मला लाभलेला प्रत्येक क्षण हा केवळ त्या परब्रह्मामुळे लाभला आहे, ह्या विषयाची कृतकृत्यता बाळगून, कृतकृत्य होऊन, धन्य होऊन आपण स्वतःच्या आत्मरसात बुडून गेलं पाहिजे. मग खरे ज्ञानदेव भेटतील, मग ते चैतन्य रूपी ज्ञानदेव दिसतील, त्यांची चैतन्य रूपी ज्ञानेश्वरीही दिसेल. सगळं काही माझ्या आतच आहे, मला बघता आलं पाहिजे. मला जगता आलं पाहिजे. जाणीव आणि नेणीवेच्या पलीकडे असलेल्या स्थितीला जाता आलं पाहिजे आणि जाता येतं. ज्ञानदेवांना सांगून, त्यांना हात जोडून, त्यांच्या समोर बसून एक आर्त प्रार्थना करून जर आपण हा प्रवास केला की आता मला जन्म मरणाच्या चक्रातून सुटायचंय, तर निश्चितपणे ज्ञानदेव आपल्याला सहकार्य करतील, किंबहुना ते सहकार्य करतात. त्यांचं सहकार्य मिळतं, त्यांचं सहकार्य लाभतं, निश्चितपणे त्यांचं सहकार्य लाभतं. आपण त्यांना प्रार्थना करूया की मला माझ्या मूळ स्वरूपाला भेटायचे आहे, आपली मदत लाभावी, आपलं सहकार्य लाभावं. मग बघा, निश्चितपणे तुमचा प्रवास हा स्वतःचाच स्वतःकडे प्रवास सुरू होतो आणि खऱ्या अर्थाने विश्वरूपाला ती आत्यंतिक प्रेमाची
मिठी मारली जाते. आज ज्ञानदेवांना स्मरून हा संपूर्ण शब्दाचा प्रपंच ज्ञानदेवांच्या चरणी अर्पण करून आपण सर्वांनी हा विषय घ्यावा, लाभ करून घ्यावा, हीच मनापासून अपेक्षा. सगळ्यांना हृदयापासून नमस्कार. धन्यवाद.